काल जोगेश्वरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राडा झाल्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर पत्रकार परिषद घेत आहेत. आपण थेट जाऊया. हे अत्यंत चुकीचं आहे. मग ती आदर्श आचारसंहिता कशी होऊ शकेल? निर्भयपणे आपल्याला मतदान करायचं आहे, तर त्या बाबतीमध्ये देखील आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या मीटिंग लावतो त्यावेळेला आम्हाला जागा मिळू नये, भाषणं होऊ नये, मी तिथे जाऊ नये, माझी मिसेस फिरू नये, या सर्व त्यांच्या कुटील कारस्थान चालू आहे. त्याला आम्ही फेस करतोय. कायद्याने ज्या पद्धतीने फेस करायचं त्या पद्धतीने करतोय. परंतु मी आता बोलण्याच्या अगोदर ज्या मुलींवरती ही घटना घडलेली आहे आणि टीव्हीला आपण वेगळंच सांगताय, टीव्हीच्या माध्यमातनं चोर तो चोर और शिरजोर अशा पद्धतीने जे चाललेलं आहे, तर खरी वस्तुस्थिती तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून या तिन्ही मुली इथे आलेल्या आहेत आणि याच्यानंतर मी बोलेन. बोल, नाव सांगतो. माझं नाव प्रियंका पेडणेकर. मी वायकर साहेबांसोबतच असते. मी युवा सेनाची मी पदाधिकारी आहे. काल काय झालं, काल जेव्हा 11:30 पावणे 11च्या दरम्यान मी प्रिया आम्ही लोक सगळे घरी निघत होतो घरी जायला. तर आम्ही घरी जाताना गेटच्या बाहेर, गेट बंद होते, तर गेटच्या बाहेर कोणतरी पुरुष होते, 6 पुरुष होते. ते लोक आले आणि ते लोक डायरेक्ट आमचे व्हिडिओ काढायला त्यांनी सुरुवात केली. तर आम्ही त्यांना एकदा बोललो की नका काढू, आम्ही लेडीज आहोत, आमचे व्हिडिओ नका काढू, ठेवा. तर एकदा बोललो, दोनदा बोललो, त्यांनी ऐकलंच नाही. परत तिसऱ्यांदा बोललो, तर तिसऱ्यांदा आम्ही थोडं ह्याच्यानी बोललो की आता ठेवा, आम्हाला नाही आवडत आहे हे व्हिडिओ. तर तरी ते लोक ऐकत नव्हते. तर प्रियानी त्यांच्या हातातला फोन खेचून घेतला. तर त्या एका माणसाने प्रियाच्या टी शर्ट वरती हात टाकला आणि तिचा टी शर्ट खेचलं. तिचा जे कुर्ता होता ते खेचलं, तर ते वरतून थोडं फाटलं. तर म्हणून मी तिला कव्हर करायला गेली, हेल्प करायला. तर त्या लोकांनी माझा सुद्धा कुर्ता खेचला आणि माझा कुर्ता इथून काल फाटला गेला. तर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून ते लोक म्हणजे सगळे पुरुष वगैरे आले आणि आम्हाला शिवीगाळ केला. शिवीगाळ केल्यानंतर साहेबांबद्दल काय काय बोलायला लागले. मग त्याच्यानंतर आमच्या इकडची आतली एक थोडी लोक होती ती आमच्या मदतीला धावून आली आणि त्याच्यानंतर ते प्रकरण त्या लोकांनी वाढवलं. पण ह्याच्यामध्ये महिला म्हणजे आम्ही लोक एवढ्या रात्री इकडे तुम्ही असं आम्हाला ट्रीट करता, आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा की आमचे व्हिडिओ काढू नका, आम्हाला हे करू नका, तरी पण त्या लोकांनी जबरदस्ती आमचे व्हिडिओ काढले. आणि मला माहिती आहे त्यांना ते काय प्रूव्ह करायचं होतं आमचे व्हिडिओ काढून. त्याच्यामध्ये त्यांना काय मिळालं का नाही म्हणजे काहीच नव्हतं इकडे, तरी पण त्या लोक मुद्दाम आम्हाला त्रास कसा द्यायचा इलेक्शन मध्ये, तर ते त्यांचं चालू. हो, आणि जेव्हा आम्ही करत होतो तर मला इथे हे बघा हाताला नखं मारली गेली आहेत, इकडे इथे त्या लोकांनी एवढं केलं. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे त्यांचं काही ना काही शिवीगाळ आणि सगळे एक तर दारू, त्याच्यामधले लोक दारू पियालेले होते. अमित पेडणेकर होता त्यांच्यामध्ये, विलास जाधव होते, परत बंदार मोरे आणि बाळा सावंत आणि रितेश देसाई. आणि हे लोक म्हणजे जेव्हा आमची लोक आली तर हे लोक पळत गेले आणि मग नंतर ही लोक परत अजून लोकांना घेऊन आले दाखवायला की आमची किती हे आहे युनिटी. आणि असं म्हणजे हे लोकांचं असंच काल रात्री आमच्यासोबत घडलं इकडे.